नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण रम्याने एक कांड केलंय, ते म्हणजे रम्याला आता बघवतच नव्हतं की एवढं सगळं केलंय तरी पण काव्या काय जायलाच तयार नाहीये. म्हणून रम्याने काव्यावरती हल्ला केलेला आहे. आणि तेव्हा मात्र काव्याला जी काही दुखापत झाली, जी जखम झाली, काव्या बेशुद्ध पडली आणि काव्याला हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. परंतु रम्याने काव्यावर केलेल्या हल्ल्यामुळे एक गोष्ट मात्र क्लिअर झाली, ती म्हणजे पार्थने काव्याला प्रेमाची कबुली दिली आणि काव्याला जवळ घेतलेलं आहे. तर इकडे जीवा आणि नंदिनीला सुद्धा काव्याने एकत्र आणलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे जीवा आणि नंदिनी या दोघांमध्ये भांडण सुरू आहे. म्हणजे नंदिनी ऐकायलाच तयार नाही आहे. नंदिनी फक्त एकाच हट्टाला पेटली की मला काहीच ऐकायचं नाही आहे, मी कोणाचं काहीच ऐकणार नाही आहे. एवढाच नंदिनीचा हट्ट चालू आहे. तिचं असं म्हणणं आहे की नाही, माझ्या बाबतीत जे झालं आहे ते चुकीचं झालेलं आहे. म्हणून ती हट्ट करत बसलेली असते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा म्हणत असतो, नंदिनी ऐक ना. आणि त्याच्यावरचा तो धनंजय तर म्हणतो की चल, मागच्या वेळेस मी तुझी साथ दिलेली नाही आहे, पण तुझा बाप तुला सांभाळायला तयार आहे, चल तुझ्या बापाकडे. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की नंदिनी, तू म्हणजे माझं आयुष्य आहे, तूच माझ्या नात्याचं अंतिम सत्य आहे. तू मला सोडून जायचं नाही आहे, मी तुझ्याशिवाय नाही, मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. असं सगळं जीवा बोलत असतो, पण नंदिनी मात्र ऐकायलाच तयार नसते. नंदिनी हट्टच करत असते की नाही, मला ऐकायचंच नाही आहे आणि मला यायचंच नाही आहे, मी थांबणारच नाही आहे, असंच तिचं चाललेलं असतं. जीवा बिचारीला खूप समजवत आहे, पण तिला ऐकायचंच नसतं. जीवा म्हणतो की नंदिनी, बाद झालं, तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. माझा आनंद कोणाजवळ शेअर करणार आहे, मी माझं दुःख, मी तुझ्या प्रेमात पडलोय गं नंदिनी. खरं तर काव्या आणि जीवाने खरं खूप उशीर केला सांगायला. प्रेमात पडलेले होते, पण आता गेले होते फिरायला, तेव्हा जरी या गोष्टीची कल्पना दिली असती तर हे सगळं जे काय आहे ना, हे सगळं थांबवू शकले असते. पण शेवटी आता त्यांच्या हातात तरी काय आहे म्हणायचं, कारण त्यांच्या दोघांचं तरी कुठं काय चालत होतं. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तेव्हा जीवा तिच्या मागं लागलेला असतो, पण नंदिनीने जीवाने दिलेली साडीसुद्धा जाळलेली असते. आणि नंदिनी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही या विश्वासाची राख रांगोळी केलेली आहे. परंतु जीवाचं असं म्हणणं असतं की ही विश्वासाची राख रांगोळी नाही झालेली तर या राखेतूनच जीवा आणि नंदिनीचं प्रेम बहरताना मी सर्वांना दाखवेल. इकडे आता पार्थची अवस्थाही तीच आहे. पार्थ मात्र ऐकायला तयार नाही आहे. त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालू आहेत. त्याचं मात्र सुरूच आहे की नंदिनी जी आहे तिच्या बाबतीत काव्याच्या बाबतीत चुकीचा विचार करतोय तो. काव्याने मला सांगायला पाहिजे होतं. आता पार्थचा प्रेमावरचा आणि लग्नावरचा विश्वास उडालेला आहे. तेव्हा काव्या म्हणते की काही झालं तरी मी पार्थमधला तो विश्वास पुन्हा जागा करणार आहे. आणि मग काव्या आणि मानिनी दोघेही एकत्र आलेले आहेत. मानिनी म्हणालेली आहे की माझ्या काव्याला आणि नंदिनीला कोणी काही बोलायचं नाही, कारण काव्याने आणि नंदिनीने जे केलंय, काव्यानं जे केलंय ना, तो तर खूप मोठा त्याग आहे. तिला माहिती होतं तिचं कोणावर प्रेम आहे, तरीही त्या लग्न मंडपात सगळ्यांचा, आपल्या सर्वांचा जीव वाचावा, बापाची आईबापाची इज्जत वाचावी, या गोष्टीसाठी काव्या लग्नाला तयार झाली. मान्य आहे, तिथं चूक कोणाचीच नव्हती, पण जे काय घडत होतं ते मात्र खूप भयानक होतं. आणि त्यामुळंच मला काव्याबद्दल जराही राग नाही. जेव्हा मला काव्याचा बॉयफ्रेंड आहे हे कळलं होतं तेव्हा काव्याने मला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण काव्याने मला नाव सांगितलं नव्हतं. पण आज मी सांगते की जरी काव्याने मला नाव सांगितलं असतं तरीही मी ते नाव तुमच्या सर्वांपर्यंत आणू शकले नसते. कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी आणणार कशी होते तुमच्या सर्वांच्या समोर, कारण मला स्पष्ट दिसत होतं की माझा पार्थ हा काव्याच्या प्रेमात पडला आहे, तर इकडे काव्यासुद्धा पार्थच्या प्रेमात पडले, नंदिनी जीवाच्या प्रेमात पडले, जीवा नंदिनीच्या प्रेमात पडला आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आता मात्र सगळेजण पाहू लागलेले आहेत. आणि इकडे आता मानिनीने सांगितले, तू कुठंही जायचं नाहीस, तू इथेच राहायचं आहे, काहीही झालं तरी तू घराच्या बाहेर पडायचं नाही. आता मात्र रम्याला प्रश्न पडलाय की एवढं सगळं करून उपयोग काय झाला. म्हणजे ही मामी तर या दोघांना जाऊच देत नाही आहे. उपयोग काय आहे या गोष्टीचा. आणि मी एवढा सगळा राडा घातला आहे, त्याच्यामुळं मला काहीच फायदा होत नाही आहे. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण आहेत. आणि
पार्थसुद्धा रडत असतो. पार्थने स्पष्ट सांगितलंय की त्याचा प्रेमावरचा विश्वास उडालाय वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. आता मात्र इकडे नंदिनी निघत असते तेव्हा जीवा म्हणतो की नाही नंदिनी, जीवाच काय फक्त इकडे मानिनीसुद्धा सांगत असते की नंदिनी तू कुठंही जायचं नाहीस, असं मानिनी सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे जीवा सगळेजण तिला अडवत आहेत. नंदिनी हट्टाला भेटलेली असते, जायचंच आहे जायचंच आहे एवढंच तिचं चालू असतं. पण सगळ्यांनी समजूत घातल्यानंतर तीही शांत होते. आता रम्याच्या डोक्यात तिडीक जाते. रम्या विचार करू लागते की उपयोग काय झाला, मी एवढं सगळं केलं आणि मी एवढा सगळा विचार केला होता, मला पार्थ मिळायला हवं यासाठी हे सगळं केलं होतं, पण पार्थ माझा होऊ शकत नाही आहे, मी काय करणार आहे ह्या सगळ्याचं, हा विचार रम्याच्या डोक्यात आलेला असतो. आणि तिने रूममध्ये जाते. तिच्या रूममध्ये एक एक चाकू असतो. तो चाकू घेऊन येते आणि ती डायरेक्ट काव्याच्या पोटात खुपसते आणि म्हणते की बस झालं, आता माझा पार्थ हा माझा झाला पाहिजे. आणि हे सगळं इकडे हा गोंधळ सुरू असतो आणि तोपर्यंत रम्याने केलेलं असतं. रम्याने हे सगळं जाणून बुजून केले. त्यावेळेस पिहू ओरडायला लागते की रम्याताई काय केलंस तू हे सगळं, वसुमावशी बघ रम्याताईने काव्या वहिनीला मारलंय. सगळेजण पाहतात. अचानक काय झालं आणि कशासाठी मारलंय, कुणी मारले, काय झालंय. काव्या इकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. पार्थ, नंदिनी, जीवा सगळेजण तिथे असतात. मानिनी, विक्रम धावत जातात. काय झालं काय झालं, अशी का काव्या पडली, काय झालं म्हणून जातात. तर रम्याच्या हातामध्ये तो रक्ताने माखलेला चाकू तिथं असतो आणि रम्या पाहत असते. तेव्हा पिहू सांगू लागते की रम्याताईने काव्या वहिनीच्या पोटात चाकू खुपसलाय. पार्थ दादा उठ, जीवा दादा चल बघ काय झालंय. जीवा धावत जातो. इकडे काव्या रक्ताच्या तरोळ्यात असते. रक्त वाहत असतं. पार्थला कळतच नाही आहे. पार्थ डोक्याला हात लावून बसतो, कारण आधीच जे झालेलं होतं त्याचा धक्का इतका मोठा होता की पार्थ आता विचारच करायला लागलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे पार्थ पाहतो, तिथं जवळ जातो. काव्या रक्ताच्या थारोळ्यात आहे आणि शेवटच्या घटकाजणू मोजत आहे, अशी अवस्था काव्याची झालेली असते. आणि तो काव्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु इकडे काव्य काही उठत नसते. काव्य बेशुद्ध झालेली असते. तर नंदिनीसुद्धा तिथं आलेली आहे. नंदिनी म्हणत असते की काय झालं, काय झालं आई हे सगळं, आणि काय अवस्था झाली ही सगळी, असं ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चालू आहे त्यामुळं खरं तर काव्यावर जी वेळ आलेली असते ती रम्यामुळे आली. हे मानिनी, विक्रम यांना खूप राग येतो. आता पार्थला काही कळतच नाही आहे काय करावं. आणि त्याच वेळी इकडे जीवा पटकन ॲम्ब्युलन्स बोलवतो, काव्याला उचलतो आणि गाडीत टाकतो. आणि हॉस्पिटलकडे जाताना तो इकडे पार्थला म्हणू लागतो की पार्थ दादा चल लवकर, काव्याची अवस्था क्रिटिकल होत चालली आहे. आत्ता पार्थच्या लक्षात येतं की नक्की काय झालेलं आहे. वसू, रम्या सगळेजण पाहत असतात. हे सगळं काय होऊन बसलंय, हाच विचार सगळ्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि इकडे आता मानिनी आणि विक्रम पोलिसांना फोन करतात, कारण काहीही झालं तरीही ही मर्डर टू अटेम्प्टची केस असते आणि काव्याची कोणतीही चूक नसताना तिच्यावरती तो हल्ला केला जातो, याचं वाईट वाटत असतं. आणि त्याचवेळी काव्या तिथं रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आहे. पार्थ आणि जीवा दोघंही गाडी घेऊन निघालेली असतात. पार्थला तर काय करावं काहीच कळत नसतं. जीवाने घाई केलेली असते आणि काव्याला गाडीमध्ये टाकलेलं असतं. आणि इकडं रम्या मात्र पाहत असते. पण आता विक्रम आणि मानिनी भयानक चिडलेले असतात. मानिनी नंदिनीला मांडीवर घेऊन बसलेली असते, तशी उठते आणि सनसनीत अशी रम्याच्या कानाखाली लगावते आणि म्हणते बाद झालं, आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट तुझी माफ केलेली आहे, पण आता नाही. ती विक्रमला म्हणते, विक्रम आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करा, कारण इकडे जोपर्यंत पोलीस कंप्लेंट रजिस्टर होणार नाही तोपर्यंत काव्यावरती उपचार सुरू होणार नाहीत. इकडे लगेचच विक्रमने पण कसलाही विचार केलेला नाही, कारण आज त्याच्या दोन्ही मुलांच्या आणि सुनांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी रम्या आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं तिनं करून काव्यावरती जीवघेणा हल्ला करून खूप मोठी चूक केलेली असते. त्याचवेळी आता विक्रम पोलिसांना फोन करतो. इकडे नंदिनी मात्र खूप रडत असते. ऑलरेडी इतका मोठा धक्का बसलेला असतो. काव्याचा त्याग समोर आलेला असतो, जीवाचा त्याग समोर आलेला असतो. आणि त्यानंतर आता पुढची गोष्ट घडत आहे ती म्हणजे रम्याने काव्यावरती केलेला जीवघेणा हल्ला. इकडे आता नंदिनी त्याचबरोबर मानिनी आणि विक्रम हॉस्पिटलला जायला निघतात, कारण ऑलरेडी पार्थ आणि जीवा काव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात. पोलीस येतात आणि रम्याला फरफटत घेऊन जातात. रम्या म्हणत असते की असं नको करू मामा प्लीज असं नको करू. पण आता मात्र यांनी ऐकायचं नाही असं ठरवल्यामुळं एक मोठा राडा होऊ लागतो. त्याचबरोबर वसू म्हणत असते की अगं विक्रम ऐक, असं नको करू. तेव्हा
विक्रम म्हणतो, की "वसुताई आत्तापर्यंत खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण आता नाही. खरं तर मला ना तुला ताई म्हणायची सुद्धा लाज वाटते. अगं तुझ्याकडे पुरावे मिळाले होते ना, तुझ्या पोरीनं ते शोधून काढले होते ना, एकदा सांगायचं होतं गं तिला, की असं नको करू, एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं नको करू. कसं आहे मी आधीपासून सांगत आलोय, पण तुम्हाला ऐकायचंच नाहीये." असं म्हणत विक्रम जाम भडकलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे काव्यासाठी जीवा आणि पार्थ दोघंही तडफडत असतात. त्यांना दोघांनाही तेवढाच त्रास होत असतो. दोघांनाही खूप वाईट वाटत असतं आणि इकडे विक्रम आणि मानिनी आता त्या वसूला तसंच घरी सोडतात आणि तिथून निघून जातात. कारण आता वसूला वाटत असतं, की तिचं सांत्वन केलं पाहिजे, पण तिचं सांत्वन कोणीच करायची अजिबात गरज नाही. कारण वसूनं जे काही कांड केलेलं आहे, ते आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि पिहू बिचारी रडत असते. तेव्हा विक्रम मानिनीला म्हणतो, की "पिहूला पण सोबत घे. एकतर मिथून घरी नाहीये, आपण पिहूलाही सोबत घेऊन जाऊया." कारण त्या बिचारीचे हाल नको. कारण तिने ही गोष्ट सांगितली आहे, की वसुमावशी आणि रम्याताईने हे सगळं केलंय म्हणून तिच्यावर वसूचा राग आहे. तर ती तिच्याही जीवाला काहीतरी करेल त्यापेक्षा आपण तिला घेऊन जाऊया. म्हणून त्यांनी पिहूला सुद्धा सोबत घेतलेलं असतं. आता हॉस्पिटलमध्ये सगळेजण पोहोचलेले आहेत. डॉक्टरांनी काव्यावरती उपचार करायला सुरुवात केलेली आहे. पोलीस कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे आणि इकडे डॉक्टर मात्र काव्यासोबत बोलत आहेत आणि काव्या आता शुद्धीवर यायला लागलेली असते. पोलिसांना जबाब नोंदवायचा असतो, पण डॉक्टर पोलिसांना सांगतात, की थोडा वेळ द्या, कारण लगेच तुम्ही एवढी घाई करू नका. इकडे विक्रम मानेनी येतात, तेव्हा पार्थ मात्र विक्रमच्या पोटाशी पकडून रडू लागतो. जीवासुद्धा रडत असतो. जीवा पार्थचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, की "नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल." पण इकडे हे सगळं कसं झालं हे नंदिनीला काहीच माहिती नसतं. नंदिनी तर तिच्या रूममध्ये होते. जीवा पण तिकडंच होता. मग हे सगळं अचानक काय झालेलं आहे? हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि त्याच वेळी आता इकडे सगळं जेव्हा जीवाला सांगितलं जातं, विक्रम सांगतो, की रम्याने तिच्यावरती हल्ला केलेला आहे, चाकूने वार केलेला आहे, तो रम्याने केलेला आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मग मात्र इकडे आता जीवा म्हणतो, की काहीही झालं तरीही तिला आपण सोडायचं नाही. कारण ज्या मुलीने एवढं सगळं मोठं कारस्थान केलं, एवढं मोठं सगळं कांड केलेलं आहे, तिला सोडायचं नाही. एवढंच इकडे आता जीवाने ठरवलेलं असतं. तेव्हा विक्रम म्हणतो, "काळजी करू नकोस. मी ऑलरेडी पोलीस कंप्लेंट फाईल केलेली आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत." असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे मानिनी आणि त्याचबरोबर अ, नंदिनी दोघीही ICUमध्ये असलेल्या काव्याकडे पाहत असतात. काव्या बेशुद्ध असते आणि इकडे हे सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. रडायला सुरुवात करते ते म्हणजेच इकडे रडायला सुरुवात करते ती म्हणजे नंदिनी. माझ्या काव्याची काय अवस्था झाली, माझ्या काव्याला हे सगळं काय झालंय, असं म्हणत ढसाढसा ती रडू लागते. खरं तर काव्याच्या बाबतीत जे झालेलं आहे ते खूपच भयानक असं आहे. त्यामुळंच तिला काव्याबद्दल खूपच वाईट वाटत असतं. त्याचबरोबर ती खूप रडत असते, कारण आपल्या काव्याच्या सोबत असं व्हायला नको होतं, एवढंच तिला वाटत असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे धनंजयला आता फोन करून सांगितलं जातं, की असा-असा काव्यावरती हल्ला झालेला आहे. धनंजय पुन्हा चिडतो. तो म्हणतो, "माझ्या मुलींच्या आयुष्यात हे सगळं काय होऊन बसलेलं आहे? काय होतंय विक्रम? तुला कळतंय का हे सगळं? का अशी वागतात लोकं?" आता मात्र सगळ्यांनाच राग आलेला असतो आणि इकडे धनंजयला पण खूप राग आलेला असतो. त्याला कळत नसतं, की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की आता नंदिनी जीवाला म्हणत असते, की "काव्या ठीक होईल ना?" जीवा म्हणतो, "काळजी करू नको. सगळं व्यवस्थित होणार आहे. काव्याला काही होणार नाही." असं जीवा तिला सांगू लागतो. त्याचबरोबर इकडे विक्रमसुद्धा रडत आहे आणि मानिनीसुद्धा रडत आहे. त्या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं. आपल्या मुलांच्या आयुष्यात हे सगळं काय होऊन बसलेलं आहे? आपल्या मुलांच्या आयुष्याची अशी फरफट का होते? हेच त्यांच्या लक्षात येत नसतं. दोघंही एकमेकांना आधार देत असतात. इकडे नंदिनीसुद्धा म्हणत असते, की काहीही झालं तरीही आपल्याला या सगळ्यातून आता मार्ग काढणं गरजेचं आहे. त्याचवेळी काव्या मात्र तिथे शुद्धीवर यायला लागलेली असते. सगळ्यांना खूप बरं वाटतं आणि मग काव्याला भेटायला पार्थ जातो. पार्थ गेल्यानंतर काव्या पार्थचा हात हातात घेते आणि म्हणते, की "पार्थ, माझ्याकडनं चूक झाली. मला माफ करा. मी असं पुन्हा नाही वागणार." असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे आता नंदिनी, जीवा सगळेजण तिथं पोहोचलेले आहेत. मग नंदिनी आणि जीवा दोघंही भेटायला जातात. तेव्हा काव्या, जीवा आणि नंदिनी या दोघांचा हात हातात देते आणि त्या दोघांना एकत्र आणत असते. त्यांना म्हणत असते, की एकमेकांची साथ कधीच सोडू नका.
कारण नंदिनीताई, अगं जीवा फक्त तुझा आहे, तो दुसरं कोणाचा होऊ शकत नाही, कारण त्याचं प्रेम आहे तुझ्यावरती. हे सांगितल्यानंतर नंदिनी म्हणते, अगं काव्या, आताही तू आमचा काय विचार करतेस? तेव्हा मात्र इकडे जीवा आणि नंदिनी तिथं असतात. तेव्हा काव्या म्हणते की 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलं पाहिजे असं तू नंदिनीताई म्हणतेस ना? मग आता 2 प्रेम करणारे जीव तू आणि जीवा आहेत, तर इकडे पार्थ आणि मी आहे. त्यामुळं आपल्याला एकत्र आलंच पाहिजे, काहीही झालं तरीही, असं आता काव्या सांगत आहे. आणि तेच रम्याचा डाव फेल होतो. आता जेलमध्ये जाऊन ती सडत असते आणि इकडे तिने जो काही काव्यावर हल्ला केलेला आहे त्या गोष्टीचा फायदा तर आता काव्या, जीवा, नंदिनी आणि पार्थ यांनाच झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.